तर दिवस दुसरा आहे तवांग ट्रिपचा आणि आम्ही निघालो आहे आता तवांगकडे. बॅग वगैरे पॅक केली आहे आणि आता बघूया जाऊन. अगोदर सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे सेला पास. सेला पास हा जगातला सगळ्यात मोस्ट डेंजरस रोड आहे, म्हणजे डेंजरस रोडपैकी एक आहे. भरपूर सारे पण खूप डेंजरस आहे. तर चला जाऊया आता. तर आम्ही आता दिरांगमधून निघालो आहे आणि चाललो आहे आता डायरेक्ट सेला पास. सेलापासून तवांग. तर चला जाऊया मित्रांनो. इथून तवांग आहे 134 किलोमीटर आणि सेला पास आहे 57 किलोमीटर. तो तर हे आहे याक, जे मोस्टली हिमालयांमध्ये आढळतं. ते ही पाळीव आहे का रानटी मला माहिती नाही. सो तर तिथे लागले होते माझ्या मागे याक, त्यामुळे मी निघण्याचा प्रयत्न केला आणि चाललो आहे. सध्या मी ट्रॅव्हल करत आहे 11,000 किलोमीटरवरती. वरती बघू शकता आपण आता वरती चाललो आहे. जे डोंगर दिसत आहे पुढं त्याच्या पलीकडून आपल्याला बर्फ लागेल. तर चला जाऊया. खूप इथं सध्या आर्मीचा एरिया आहे त्यामुळे थोडा व्हिडिओ ऑफ करूया आणि पुढे जाऊया. सेला पास. स्नोफॉल होता है, स्नोफॉल होता है. आम्ही लकी आहे की स्नोफॉल होत आहे. खूप भारी वाटतंय. सेला पास मध्ये तब्बल 17,700 फुटावरती आहे आम्ही. बापरे, मी हेल्मेट नाही काढणार कारण की थंडीमुळे सगळेच लागलेले आहेत. 17,700 फुटावरती आहे सेला पास. ओ माझ्या डोळ्यात चालला स्नो. हे बघा, वेलकम टू तवांग गाईज. आणि हे आपलं SSB वाल्यांचं कॅफेटेरिया आता बंद आहे सध्या. तर खूप अत्यंत भारी वाटतंय. स्नोफॉल होतंय गाईज. त्यासाठी चष्मा घातला आहे कारण की डोळ्यांमध्ये स्नो जात होता. स्नो होतोय, बघू शकता थोडा आहे का. आता ग्लव्स घातला. एक हात गेला कॅमेरा साठी, तर माझा हात गेला तो आता. बेकार थंडी आहे भावांनो, खूप बेकार. -9 डिग्री टेम्परेचर आहे इथं आता. डेंजर. पण जन्नत आहे भाऊ, जन्नत. खरं सांगतो स्वर्ग आहे. तवांग म्हणजे स्वर्ग. तवांग अजून 80 किलोमीटर इथून. आम्ही सध्या सेला पास 17,000 फुटांवरती. बापरे, स्नो दाखवतो थांबा. एकदम भारी वाटतंय. स्नोफॉल होतो इथं. तवांगला जाण्यासाठी उशीर होऊ नये म्हणून आम्ही निघालो इथून लगेच, कारण की इथून तवांग अजून 80 किलोमीटर जायचे आहे. आणि तुम्ही रस्ते तर बघूच शकता. 30 किलोमीटर जाण्यासाठी 2-2, 3-3 तास वेळ लागतो आणि पुढे बर्फसुद्धा लागेल. म्हणजे आता आजूबाजूला बर्फ आहे पण पुढे ब्लॅक आईस लागतो. तर मी तुम्हाला नंतर ब्लॅक आईस काय असतो ते सांगतो. पण जे माझ्या डाव्या बाजूला जे लेक आहे ते आहे सेला लेक. तर सध्या आम्ही सेला पासमध्ये आहे. तर सेला पास का म्हटलं जाते यांना? ॲक्च्युली सेला पास म्हणजे रस्ता होतो आणि जेव्हा आपण जातो वेगवेगळे पास असतात. आणि चायनामध्ये घुसण्यासाठी जुन्या काळामध्ये पास वापरले जायचे. पास म्हणजे रस्ता. तर हे आहे सेला लेक. सेला लेकला नाव का पडले? कारण की जेव्हा 1962मध्ये इंडो चायना वार जे झालं होतं तेव्हा जी सेला नावाची एक मुलगी होती, सेला आणि नूरी नावाच्या 2 मुली होत्या. त्यांनी 1962च्या युद्धामध्ये जे जसवंत सिंग रावत हे इंडियन आर्मीमध्ये होते ते एकटेच वाचले होते. जेव्हा चायनीज आर्मी बुमला पास क्रॉस करून पार सेलापर्यंत आले होते तर त्यांना मारण्यासाठी ते एकटेच तिथं अवेलेबल होते. त्यामुळं त्यांनी जवळपास 300 सोल्जर चायनीज आर्मीचे एकट्यानं मारले होते. तर त्यांना मारण्यासाठी सेला आणि नूरी या 2 मुलींनी खूप सारी मदत केली होती, जी मेडिकल किंवा गोळा बारूद जो लागेल. आणि स्वतः त्यांनी बंदूक चालवून भरपूर अशा चायनीज सोल्जरला मारलं होतं. त्यामुळे एक हॉनर म्हणून, एक रिमेंबर म्हणून या पासला त्यांनी सेला पास म्हटलं. आणि जे लेक होतं मागे गेलेलं तिला सेला लेक म्हणतात.
नुरीचं पण आहे. पुढे या रस्त्याने जाताना एक धबधबा लागतो, तो रस्त्यातून दिसत नाही, थोडं आतमध्ये जावं लागतं. त्याला नुरी म्हणतात, नुरी लेक असं काहीतरी नाव आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता मित्रांनो किती सुंदर सुंदर कर्व, सगळीकडं बर्फ या सेला पासमध्ये. एकदम भारी वाटतं आहे आणि थंडी पण खूप वाजते. पण एक गर्व फील होतो की खरंच त्या 1962मध्ये एवढं इंडियन आर्मी एवढी ॲडव्हान्स पण नव्हती तरी त्यांनी मारलं होतं. इथं बघू शकता आता आम्हाला ब्लॅक आईस लागलेला आहे. ब्लॅक आईस काय असतो तर जेव्हा आपण गाड्या चालवतो, जेव्हा स्नोफॉल होतो आणि जेव्हा त्यावरून गाड्या जातात किंवा जे पाणी सांडतं आणि त्याचा बर्फ होतो रोडावरती, तो एकदम घट्ट होतो, त्यामुळं तो ब्लॅक आईस होतो आणि त्यावर आपण पाय पण ठेवू शकत नाही. गाड्या चालवणं तर दूरच, तो खूप हेवी रिस्की असतो, खाली दरीत पण जाऊ शकतो. त्यामुळे इथं आता ब्लॅक आईस काढण्याचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. तर ब्लॅक आईसमधून मी गाडी कशी तरी काढली होती. तर ब्लॅक आईस होता, तर माझे तिथं शूज पण खूप सटकत होते. मला भीती वाटत होती की जर गाडी सटकली तर काय होईल. खाली सरळ 15,000 फूट खाली पडतं माणूस. त्यामुळं थँक गॉड की आम्ही निघालो इथून. आता बघू शकता लोक हे मस्त पांढऱ्या पांढऱ्या हिमाच्छादित प्रदेशाचा आनंद घेत आहे. तर आम्ही आता इथून चाललो आहे. तर पुढे होप आहे की आशा आहे की पुढे आम्हाला ब्लॅक आईस न मिळावा आणि रस्ता पण चांगला आहे. तर चला जाऊया. तवांग इथून आहे 80 किलोमीटर, आय थिंक 80, अजून 80 किलोमीटर जायचे आहे आम्हाला पुढे. तर बघूया पुढे ब्लॅक आईस लागतो का नाही. ते नाही लागला तर खूपच छान, म्हणजे आम्ही लवकर पोचू. तर तरी पण हळूहळू 40 किलोमीटर पर हवरच्या निमित्तानंच पर हवरनुसारच गाडी चालवावी लागते. तर चला जाऊया. आणि इथं गाड्या थांबलेल्या आहे कारण की इथं जसवंतगड आहे. मी सांगितलं आहे ना, जसवंत सिंग रावत हे यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती देशासाठी. तर त्यांच्या एक हे आठवण म्हणून इथं एक जसवंतगड म्हणून त्यांचं एक स्मारक आहे. तुम्ही जर अरुणाचलला आला, तवांगला आला तर इथं नक्कीच भेट द्या, तुमची छाती गर्वाने फुलून जाईल. तर चला जाऊया आपण पुढे. आमच्याकडे वेळ नाही इथे थांबण्यासाठी, आम्ही येताना थांबू, रिटर्न येताना. तर चला जाऊया पुढे आपण, कारण की लवकर तवांग पोहोचायचं आहे. मला इथे एक मेन्शन करायचं आहे की जेव्हा सेला आणि नुराची स्टोरी मी तुम्हाला सांगितली, जसवंत सिंग रावत हे तर आर्मीमध्येच होते, पण सेला आणि नुरा ह्या अरुणाचलच्या मुली होत्या, लोकल ट्राईब्स होत्या. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा अरुणाचलचे किंवा नॉर्थ ईस्टचे लोक मेनलँड इंडियामध्ये येतात तेव्हा आपण या लोकांना चायनीज म्हणतो. आणि हेच लोक इकडं चायनाविरुद्ध भारताचं प्रोटेक्शन करण्यामध्ये इंडियन आर्मीची किंवा इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सची मदत करतात. त्यामुळे एक भान ठेवलं पाहिजे, कारण की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. कोणाच्या चेहऱ्यावरून आपण गेस नाही करू शकत की हा कुठल्या स्टेटचा आहे. त्यामुळं कोणाला असं रंगारूपावरून हिणवणे हे फार चुकीचं आहे. मोस्टली तुम्ही जे लोक भारतासाठी बलिदान देतात त्यांनाच तुम्ही चायनीज म्हणता, जे चायना लोकांच्या हातून मेलेले आहेत. हे फार दुर्दैवी एक गोष्ट आहे. त्यामुळे याचं थोडं भान ठेवलं पाहिजे, कारण की आपल्या देशामध्ये खूप सारे स्टेट, खूप साऱ्या भाषा, संस्कृती, लोक वेगवेगळे आहेत. त्यामुळं थोडंसं वाचून वगैरेच बोललं पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला माहीत असतात त्या तर केल्याच नाही पाहिजे, म्हणजे रेसिझम वगैरे या गोष्टी. तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये कसे वेगवेगळ्या प्रकारचे लोक दिसतात, त्यामुळं रेसिझम तर टाळलाच पाहिजे. पण काही लोक जाणून बुजून काही लोकांना चिडवतात, त्यामुळं हे आपण टाळलं पाहिजे. एक सुज्ञान नागरिक म्हणून देशाचा, महाराष्ट्राचा, तर हे खूप भारी होईल. तर तुम्ही बघू शकता आम्ही आता निघालो आहे आणि जवळपास दिरांगवरून 6 तास झालेले आहेत. तर गाडी चालवतो आहे, फक्त सेलामध्ये एक स्टॉप घेतला होता. तवांग जवळच आहे, तर लवकरच पोहोचूया. तर तब्बल 7 तासाच्या प्रवासानंतर फायनली आपण तवांगला पोहोचलो.